राम राम वर्दी वेड्यांनो. अभ्यास तर सगळेच करतात, पण आज बघूया कुणाच्या डोक्यात इतिहास पक्का झालाय. आजचे हे 10 प्रश्न तुमची खरी परीक्षा घेणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 10व्या प्रश्नाचं उत्तर जो देईल तोच खरा छाती ठोकपणे सांगू शकेल की मी तयार आहे. चला तर मग प्रश्न 1. 1848 मध्ये पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुलेंना कोणी सहकार्य केले होते? ए. सदाशिव बल्लाळ गोवंडे, बी. विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी. बाळशास्त्री जांभेकर, डी. गोपाळ गणेश आगरकर. उत्तर ए. सदाशिव बल्लाळ गोवंडे. मित्र असावा तर असा ज्यानं क्रांती करायला साथ दिली, नाहीतर आजचे मित्र फक्त पार्टी मागायला साथ देतात. प्रश्न 2. द हाय कास्ट हिंदू वुमन हे गाजलेले पुस्तक कोणी लिहिले? ए. सावित्रीबाई फुले, बी. ताराबाई शिंदे, सी. पंडिता रमाबाई, डी. रमाबाई रानडे. उत्तर सी. पंडिता रमाबाई नुसतं पुस्तक नाही, तर त्या काळातील स्त्री पुरुष विषमतेवर ओढलेले आसूड होते हे. थांबा, हे तर फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अजून बाकी आहे. शेवटपर्यंत टिकून राहा. प्रश्न 3. लंडन मध्ये कर्झन वायलीची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या भारतीय क्रांतिकारकाचे नाव काय? ए. उधम सिंग, बी. मदनलाल धिंगरा, सी. चाफेकर बंधू, डी. अनंत कान्हेरे. उत्तर बी. मदनलाल धिंगरा. इंग्रजांच्या घरात शिरून त्यांना ठोकणारे हे आमचे वाघ. फासावर जाताना पण चेहऱ्यावर हसू होतं. प्रश्न 4. जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या तारखेला केली होती? ए. 26 ऑगस्ट 1852, बी. 15 ऑगस्ट 1851, सी. 1 मे 1851, डी. 20 मार्च 1852. उत्तर ए. 26 ऑगस्ट 1852 ही मुंबईतील पहिली राजकीय संस्था होती बरं का. नानांनी पाया रचला म्हणून आज आपण राजकारण करतोय. काय मग घाम फुटला का? जे हे कठीण प्रश्न सोडवतील तेच मेरिट लिस्ट मध्ये झळकतील. प्रश्न 5. ब्राह्मणोत्तर चळवळीसाठी शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती? ए. केसरी, बी. विजय मराठा, सी. मूकनायक, डी. दीनबंधू. उत्तर बी. विजय मराठा. शाहू महाराजांनी विचार पेरले म्हणून आज आपण स्वाभिमानाने जगतोय. राजर्षींचा नादच खोडा. प्रश्न 6. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना सावरकरांनी कोठे केली होती? ए. लंडन, बी. पुणे, सी. नाशिक, डी. मुंबई. उत्तर सी. नाशिक. नाशिकचा कांदा आणि सावरकरांचा क्रांतीचा ठिणगा दोन्ही नाकाला झोमतात बरं का. आता शेवटचे 4 प्रश्न म्हणजे साक्षात गुगली आहेत. बघूया कोणाचं डोकं चालतंय. प्रश्न 7. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडन मध्ये कोणी केली? ए. श्यामजी कृष्ण वर्मा, बी. लाला हरदयाळ, सी. मादाम कामा, डी. आनी बेझंट. उत्तर ए. श्यामजी कृष्ण वर्मा. लंडन मध्ये जाऊन इंग्रजांच्या नाकात दम करणं हे फक्त आपल्या माणसांनाच जमतं. प्रश्न 8. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे केंद्र कोणते होते? ए. रत्नागिरी, बी. पुणे, सी. सातारा, डी. नाशिक. उत्तर बी. पुणे. पुणे आहे तिथे शहाणपण आहेच, पण चळवळीचा केंद्रबिंदू पण तिथेच होता. फक्त 2 प्रश्न शिल्लक. 10व्या प्रश्नाचं उत्तर देणाराच खरा बाजीगर. प्रश्न 9. साने गुरुजींनी अमळनेर येथील कोणत्या मंदिरासाठी 18 मे 1947 रोजी उपोषण केले होते? ए. विठ्ठल मंदिर, बी. काळाराम मंदिर, सी. खंडोबा मंदिर, डी. महालक्ष्मी मंदिर. उत्तर ए. विठ्ठल मंदिर. दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी रक्ताचे पाणी केले होते. विठ्ठल सगळ्यांचा आहे. प्रश्न 10. महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला अर्पण केला? ए. भारतीय शेतकरी, बी. अमेरिकन जनता, सी. ब्रिटिश शासन, डी. दलितांना. उत्तर बी. अमेरिकन जनता. अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट करणाऱ्यांना हा ग्रंथ अर्पण केला होता. हा प्रश्न ज्याला आला त्याचा अभ्यास एकदम नादखुळा आहे. तर वर्दीच्या दावेदारांनो 10 पैकी किती बरोबर आले प्रामाणिकपणे कमेंट करा. वर्दी मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.